नागपुर पुलिस ने बकरी ईद से पहले गौ तस्कर के खिलाफ अवैध पशु काटने के खिलाफ एक कार्रवाई चलाई थी, जिसमें तहसील थाना क्षेत्र में दर्ज मामले में अब 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है, जिन पर मोका की धाराएं लगाई गई है। नागपुर के मोमिनपुरा इलाके में पशु को गुप्त रूप से बड़ी संख्या में बिना चारा पानी के अवैध काटन के लिए रखा गया था। छापेमारी के दौरान पुलिस ने 29 गौवंशीय पशुओं को दयनीय हालत में बरामद किया, जिन्हें बिना चारा पानी के बांध कर रखा गया था। जांच के इस मामले में शेख चांद मोहम्मद को गिरफ्तार किया गया है, जिनके साथी वकील कुरैशी और जावेद कुरैशी के साथ पाया गया। पुलिस के अनुसार आरोपी लंबे समय से इस तरह के संगठित विरोध में शामिल रहे हैं। इसके खिलाफ गौवंश के चलते मामले दर्ज कराए गए। आरोपी के आपराधिक रिकॉर्ड को देखते हुए पुलिस ने मोका के तहत प्रस्ताव भेजा था कि इन्हें गिरफ्तार कर आगे की महाराष्ट्र संगठन के अवैध चलते हुए इन पर कार्रवाई की जाएगी। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है। मे महिन्यामध्ये 28 तारखेला बकरी ईद हा महत्त्वाचा सण होता। त्या अनुषंगाने मोमिनपुरा परिसरामध्ये काही गो तस्कर जे आहे, गोवंश जनावरांची तस्करी करणारे जे आरोपी आहेत, त्यांनी बकरी ईदला कापण्याकरिता जनावरं आणलेली आहे, गोवंश जातीची जनावरं आणलेली आहे अशी खात्रीशीर आम्हाला माहिती मिळाली होती। आणि त्या माहितीनुसार आम्ही मोमिनपुरा भागातील पोलीस स्टेशन तहसील हद्दीच्या मोमिनपुरा अंसारनगर भागामध्ये रेड कारवाई करून एकूण 29 गोवंश जनावरांची मुक्तता करून पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 249/26 कलम 5(5)(ब) 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सह कलम 11(1) घ.ड.च प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम या कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला होता। त्यामध्ये विशेषतः आरोपी क्रमांक 1 टोळी प्रमुख मोहम्मद वकील कुरैशी वल्द हाजी अब्दुल नबी कुरैशी वय 52 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 396 अंसारनगर। आरोपी क्रमांक 2 अब्दुल नवाब कुरैशी वल्द शेख मदार कुरैशी वय 48 वर्षे, राहणार डोबीनगर पोलीस ठाणे तहसील। आरोपी क्रमांक 3 शेख चांद मोहम्मद शेख वय 46 वर्षे, राहणार अंसारनगर। आणि आरोपी क्रमांक 4 जावेद कुरैशी वल्द मोहम्मद अंसार कुरैशी वय 30 वर्षे, राहणार कामगार नगर टायर चौक पोलीस स्टेशन कपिल नगर। अशा 4 आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल केलेला होता। त्यापैकी आम्ही 2 आरोपी जे शेख चांद मोहम्मद शेख आणि जावेद कुरैशी वल्द मोहम्मद अंसार कुरैशी यांना घटनास्थळावरूनच अटक केलेली होती। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील जे आरोपी आहे यांचा आम्ही गुन्हे अभिलेख तपासला, तेव्हा आमचं असं लक्षात आलं की हे जे आरोपी आहेत ते वारंवार अशा प्रकारच्या गोवंश जनावरांच्या तस्करी करून त्यांची कत्तल करण्याच्या किंवा त्या अशा जे कसाई असतात यांना असे जनावरं विकण्याच्या सवयीचे असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी पोलीस स्टेशन तहसीलला गुन्हे सुद्धा दाखल आहेत अशी आम्हाला याची खात्री पटली। आणि वरिष्ठांच्या सूचनानुसार माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल सर यांनी, तसेच त्या माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, त्याचप्रमाणे नॉर्थ रिजन विनीता साहू मॅडम, त्याचप्रमाणे झोन 3चे पोलीस उपायुक्त श्री राहुल बदने सर आणि आमच्या कोतवाली डिव्हिजनच्या ACP अनिता मोरे मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सदर गुन्ह्यामध्ये मोक्का बसतो किंवा कसे याची आम्ही चाचपणी केली। तर या गुन्ह्यामध्ये मोक्का अगदी फिट बसतो आणि यातील जे आरोपी आहे त्यांनी यापूर्वीही गुन्हे केलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून माननीय न्यायालयाने अशा गुन्ह्यांची दखल सुद्धा घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्याचा निर्णय करून मी प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव माननीय नॉर्थ रिजन माननीय पोलीस उपायुक्त जो परिमंडळ क्रमांक 3 यांच्या मार्फतीने नॉर्थ रिजन विनीता साहू मॅडम यांच्याकडे पाठवला होता आणि त्यांनी आज मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यामध्ये आम्ही मोक्काची कलम मोक्का कायद्याचे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(1), 2, 3(2), 3(4) असं समाविष्ट केलेलं आहे। त्याबाबत माननीय न्यायालयाला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे। जे कोणी गोवंश जनावरांची तस्करी करू पाहत आहेत किंवा वारंवार पोलिसांनी कारवाई करून सुद्धा अशी जे गोवंश जनावरांची तस्करी करणारे जे आरोपी आहेत किंवा गुन्हेगार आहेत
त्यांच्यावर चाप बसावा, त्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आम्ही ही प्रभावी कारवाई केलेली आहे. याही पुढे जर पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये अशा प्रकारचे जर गुन्हे करताना गुन्हेगार आढळले तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा अशाच प्रकारची मोक्कानुसार कारवाई करण्याची आम्ही तयारी केलेली आहे. आत्ताच राज्य शासनाने सुद्धा असे आदेश दिलेले आहे की गोवंश तस्कर जर कोण मिळून येत असतील आणि ते सवयीचे गुन्हेगार असतील तर त्यांच्या विरुद्ध मोक्काप्रमाणे प्रभावी कारवाई करावी अशा सुद्धा आम्हाला सूचना वरिष्ठांकडून मिळालेल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही सदरची कारवाई केलेली आहे.